Now we are discuss about algebra. अल्जेब्रामध्ये काय बघितलं आपण? क्वाड्रेटिक इक्वेशन बघितलं. क्वाड्रेटिक इक्वेशनच्या नंतर आपण काय बघितलं? क्वाड्रेटिक बायनॉमियल थेरम बघितला. आता थर्ड अल्जेब्रामध्ये बघायचं आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन. काय बघायचं आपल्याला? अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन. प्रोग्रेशन म्हणजे काय राहणार आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये बाळांनो, अरिथमेटिक प्रोग्रेशन जे राहणार आहे तुमचं, अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला काय बघायचं? इट इज अ सिक्वेन्स ऑफ, हे काय की सिक्वेन्स ऑफ नंबर्स विच आर अरेंज इन, इट इज अ सिक्वेन्स ऑफ number which are arranged in increasing order मध्ये तो जो नंबर ऍड केला, ठीक आहे, increasing order and having constant difference between them and having constant difference between them. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काहीच बिटवीन देम, काही नवीन नाही आहे, काही फक्त आणि फक्त एक इन्क्रीजिंग ऑर्डरची सिरीज आहे ज्याच्यामध्ये काय राहणार आहे तुमचा डिफरन्स कसा राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे, डिफरन्स सेम राहणार आहे, ठीक आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 2a 2 दिलं, 2 4 6 8 10, ठीक आहे, 10. एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल देतो. दुसरं एक्झाम्पल दिलं 1 आहे, 3 आहे, 3 असेल, 5 असेल तुमचं 5, त्यानंतर 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 7 9 11 डॅश 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 n पर्यंत जाऊ द्या, ठीक आहे. इन जनरल अरिथमेटिक प्रोग्रेशन कसं लिहिणार मग तुम्ही? जनरल अरिथमेटिक प्रोग्रेशन जे असणार आहे, जनरल arithmetic progression can be written as आपण जनरली कसं लिहिणार आहे? रिटर्न ॲज कसं लिहिणार आहे बाळांनो? ते लिहिणार आहे आपण a नॉट, बघा, a नॉट इज इक्वल टू a नॉट प्लस n मायनस 1. ए नॉट एन काढायचं आपल्याला, ए नॉट नाही, ए एन काढायचं, ठीक आहे. काय काढायचं आपल्याला? ए एन काढायचं. ए एन इज इक्वल टू ए नॉट प्लस एन मायनस 1 इंटू डी. बघा, एन मायनस 1 इंटू डी. फेअर तुम्हाला काय करायचंय? ती सिरीजची अरिथमेटिक प्रोग्रेशन काढायचे. ए काय करायचे? एन नंबर ऑफ संख्या मला 5 10 15 ज्या बी संख्या दिल्या तर त्याच्यामधलं मला काय काढायचं? अरिथमेटिक प्रोग्रेशन काढायचे. त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे? एक ए नॉट काय आहे तुमची? ए नॉट जी आहे ना, ए नॉट तुमची ए नॉट काय आहे? फेअर ए नॉट इज द फर्स्ट टर्म असणार आहे. काय असणार आहे? फर्स्ट टर्म, ठीक आहे, फर्स्ट टर्म. त्यानंतर एन काय राहणार आहे? नंबर ऑफ टर्म्स किती येतं? एन काय राहणार आहे तुमचं? नंबर ऑफ टर्म्स किती दिलेले आहेत? टर्म्स किती दिलेले? सपोज एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलमध्ये या किती टर्ममध्ये 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6, म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये टर्म्स किती? एन इज इक्वल टू किती आहे तुमचं? 5. इथं किती आहे? एन इज इक्वल टू 6, ठीक आहे, एन इज इक्वल टू 6 आहे. तशा टर्म तुम्हाला काय करायच्या? त्या तिथं त्या व्हॅल्यू, टर्मच्या व्हॅल्यू असणार, ठीक आहे. देन परत तुम्हाला काय बघायचं आहे की इथं डी काय झाला? डी झाला तुमचा कॉमन डिफरन्स. काय झाला तुमचा? कॉमन डिफरन्स असणार आहे तुमचा, डिफरन्स डी असणार आहे, ठीक आहे, कॉमन डिफरन्स डी असणार आहे, ठीक आहे. आता कॉमन डिफरन्स कसा काढायचा? कॉमन डिफरन्स जो डी काढायचा ते कसं काढणार आहे? तर ए पहिले, आता ए पहिलं काय असणार आहे तुमचं कॉमन डिफरन्स काढण्यासाठी? A1 मायनस ए नॉट. जर दुसरा डिफरन्स काढायचा आहे, कसा काढणार होतं? A2 मायनस A1. त्यानंतर तिसरा डिफरन्स काढायचा, डी इज इक्वल टू काय करणार तुम्ही? डी इज इक्वल टू काय करणार तुम्ही? इथं
ए ए ए ए टू ए थ्री त्यानंतर A2 ह्याच्यामधला डिफरन्स काढत चला. असा डिफरन्स तुम्हाला कॉमन डिफरन्स निघत जाईल. कॉमन डिफरन्स कसा काढायचा ते क्लिअर आहे तुम्हाला आता. ठीक आहे, पहिल्या पुढच्या संख्येतून एक मागली संख्या पाठीमागली संख्या मायनस करून टाका, सबट्रॅक्ट करून टाका, तुम्हाला कॉमन डिफरन्स मिळून जातो बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन जे आहे त्यांच्या अर्थमॅटिक प्रोग्रेशनची जर तुम्हाला सम करायची असेल, ठीक आहे, हे झालं पहिलं जनरल इक्वेशन. सम ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन, सम ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन सम ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि जी सम असणार आहे ती सम कशी काढणार आहे आपण मुलांनो, तिला डेनोट करतो मी मॅथमॅटिकली डेनोट करतो एस एन नी. आणि तिची सम कशी काढणार आहे n/2. n नंबर ऑफ टर्म्स तुम्हाला माहिती 2 आणि ब्रॅकेटमध्ये काय करायचं तुम्हाला n 2 टाइम्स ऑफ a नॉट प्लस काय करणार आहे तुम्ही n-1 इंटू काय करायचे d काढायचे. ठीक आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स जे असणार आहे माझा n/2 तर माझं साईडलाच राहिलं, n/2 तर माझं साईडला राहिलं. इथं काय राहणार आहे a नॉट प्लस काय राहणार आहे तुमचं an. ठीक आहे, an ही तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, इथून तुम्ही कॉमन डिफरन्स इक्वेशन पहिल्याने आणि दुसऱ्याने दोन्हीने पण काढू शकता. हे पहिलं पण आहे आणि दुसरं पण आहे. कॉमन डिफरन्स व्हॅल्यू जी असणार ती तुम्हाला सेमच मिळणार आहे. ठीक आहे, कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू सेमच मिळणार आहे. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल मी लगेच देतो, लगेच ह्याच्यावरच्या प्रॉब्लेमवरती लगेच एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल सिरीज दिली तुम्हाला, किती दिलेली 2 आपल्याला दिलेली. फाइंड द काय म्हणलंय, फाइंड द अरिथमेटिक प्रोग्रेशन, फाइंड द सम ऑफ सिरीज किंवा सम ऑफ सिरीज. अरिथमेटिक प्रोग्रेशन बी फाइंड करायची गरज नाही, तुम्हाला वेगवेगळं मिळते. फाइंड द सम ऑफ सिरीज म्हणजे हेच फॉर्म्युला मला यूज करण्याची गरज आहे. ठीक आहे, यूज करण्याची गरज आहे. आता फाइंड द सम ऑफ सिरीज. एक सिरीज दिलेली आणि तिचं काय करायचं आपल्याला, काय करायचंय तिचं आपल्याला अरिथमेटिक तिथं काय करायचं. अरे बाबा चल ना, फाइंड द सम ऑफ सिरीज. ती सिरीज दिली तुमची 1 त्यानंतर काय दिली 1 त्यानंतर 7 पासून सुरुवात करतो. ठीक आहे, 7 पासून सुरुवात करतो. सिरीज दिलेली 7 आहे प्लस 7च्या नंतर दिलंय 10 प्लस 13 प्लस 16 प्लस 19 प्लस 22 प्लस 25 पर्यंत दिलेलं. ठीक आहे, 25 दिले. ह्यांची आपल्याला सम फाइंड करायची. कशी फाइंड करणार आहे बघ, सिंपल सम फाइंड करायची सिंपल वे. ठीक आहे, यस तुम्हाला एस एन आहे, एस एन इज इक्वल टू माहिती आहे फॉर्म्युला, एस एन इज इक्वल टू काय n/2. त्यानंतर तुमचा n/2 ए नॉट, सेकंड फॉर्म्युला ए नॉट an. ठीक आहे, an सॉल्व करा, an इथून सॉल्व करा. ठीक आहे, आता बघा तुम्हाला एस एन इथं व्हॅल्यू जर ठेवली तुम्ही, इथे किती येणार एन किती, इथं किती टर्म येतं 1 2 3 4 5 6 7 7/2 इंटू काय राहणार आहे ए नॉट. पहिली टर्म काय 7 प्लस आता ए नॉट एन मला फाइंड करावं लागेल. एन फाइंड करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, एन काय असणार आहे ए नॉट प्लस n-1 इंटू डी. बरं ठीक आहे, कॉमन डिफरन्स किती आहे याच्यामधला ए नॉट किती, पहिली टर्म 3 आहे प्लस त्यानंतर n किती टर्म, टोटल नंबर ऑफ टर्म किती येतं 7. टोटल नंबर ऑफ टर्म 7 येतं. डिवाइड बाय काय करावं लागेल तुम्हाला 7 मायनस 1 किती येतं, डिफरन्स किती आहे तुमचा 3 आहे. ठीक आहे, 3 असेल तर 7 प्लस काय राहिलं तुमचं 7 प्लस 7 मायनस 1 6 इंटू काय करावं लागेल 3 करावं लागेल. म्हणजे व्हॅल्यू किती येणार आहे 6 sin 3 18. 7 प्लस 18 इज इक्वल टू किती येणार आहे 25. तुमची एनची व्हॅल्यू यायला लागली 25. एनची व्हॅल्यू यायला लागली 25. जर एनची व्हॅल्यू असेल तर 7/2 7 प्लस काय करावं लागेल तुम्हाला 25 करावं लागेल 25. इथून तुम्ही सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू किती येणार आहे, तुमची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू किती येईल तुमची 112. एवढं तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन सोडून देतो. ठीक आहे, 112 एवढ्या तुमची टोटल व्हॅल्यू टोटल जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती येणार आहे तुमची 112. कशी येणार आहे बघा, इथं 7 प्लस इथं किती येणार आहे तुमचं, इथे व्हॅल्यू जी येणार आहे 7 प्लस 25 32 32 बाय 32 बाय 32
इथं 7 डिवाइड बाय 2 इंटू किती राहिलं तुमचं हे ब्रॅकेटला 30 32 ने दोन्ही भाग केला किती येणार आहे आन्सर येणार आहे 16. आता 16 पंचे 90 16 आता 112 तुमचं आन्सर यायला 112 तुमचं फायनल आन्सर यायला लागलंय. म्हणजे ती जी सिरीज होती त्या सिरीजची सम किती आली बाळा 112 आलेली. SN इज इक्वल टू किती काढला तुम्ही सम ऑफ सिरीज किती काढली आणि सिरीजची सम काढण्यासाठी कशाची गरज आहे बाळांनो अरिथमेटिक प्रोग्रेशन काढण्यासाठी तुम्हाला सिरीजची सम काढण्यासाठी आणि एखादी सिरीज दिलेली आणि कॉमन डिफरन्स जर सेम असेल तर आपण काय करू शकतो त्यांच्यातली सिरीजनी व्हॅल्यू कॅल्क्युलेट